आदरणीय भिकल्या काका ढिंडा त्यांना भारत सरकारने पद्मश्री जाहीर केलाय। हे लॅम्प पण बांबूचंच बनवलेलं आहे। मोबाईल होल्डर, पेन होल्डर। जब टूरिस्ट आते हैं तो ये वॉल हैंगिंग है। हे असे बॉक्स आहे, ज्वेलरी बॉक्स किंवा इतर कोणत्याही। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत। चिक्कूसाठी जगप्रसिद्ध असलेलं घोलवड, या घोलवड गावात आज आपण आलेलो आहोत। घोलवड जिल्हा परिषद मराठी शाळेच्या बाजूला ग्राउंड आहे, अगदी अरबी समुद्रालगत। त्या ठिकाणी मातीच्या रंगांचं संमेलन चालू आहे। खरं हे संमेलन 20, 21, 22 असं 3 दिवस होतं। आज आपण शेवटच्या दिवशी म्हणजेच 22ला या ठिकाणी आलेलो आहोत। तरी सुद्धा व्हिडिओ शूट करून मी आपल्या सोबत शेअर करते। या ठिकाणी अप्रतिम अशी वारली आर्ट आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर बांबूपासून बनवलेल्या हँडक्राफ्टेड, हँडमेड अशा वस्तू पाहणार आहोत। व्हिडिओ जरी आपल्यापर्यंत उशिरा येत असला तरी सुद्धा या ठिकाणी असणारे जे स्टॉल आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, माझं नाव शीतल भार्गव मेडा। आमचा बचत गट आहे संपदा महिला बचत गट। आणि बचत गटामध्ये वारली पेंटिंगचे प्रोडक्ट्स बनवतात। हे पर्स आहेत छोट्या, ह्याची किंमत 50 रुपये आहे। हे मोठे आहेत, स्लिंग बॅग आहे। हो, ह्याचे 300 रुपये आहे। तुम्ही स्वतः सगळं हे बनवता? हो, हाताचं सगळं वर्क आहे ह्याच्यावर। अच्छा, सगळं हँडमेड आणि हँडक्राफ्टेड आहे। हो। हे काय आहे? हे मॅडम सूट आहे, म्हणजे हे सोपीस आहे आणि हा पेन आहे असं। अच्छा, पेन आहे, वारली पेंटिंग केलं ह्याच्यावर। ह्याची 150 रुपये किंमत आहे। आणि हे सोपीस आहे। अच्छा, काय प्राइस आहे त्याची? ह्याची पण 150 रुपये। 150 रुपये। हे बॉक्स आहे, मल्टिपल आहे, म्हणजे पाहिजे तसं वापरू शकता ह्याला। याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या साईज आहेत, एक लहान आहे, एक मोठी आहे। हे की होल्डर आहे, सगळ्यावर वारली पेंटिंग आहे। हे 450 रुपये आहे। 450 असे हे किचन आहेत। असे हे इयरिंग्स आहेत, काय प्राइस आहे का इयरिंग्स? 50 रुपये किचन आणि हे कानातले 50। ही फाईल आहे फोल्डर, ही 450 रुपये आहे। हे असं छान आहे। हे आहे पेज ठेवायला, पेन ठेवायला आहे इकडे। ऊन आहे त्याच्यामुळे ना थोडस असं दिसतंय। वॉशेबल आहे ही। अच्छा, वॉश करू शकतो। हो। आणि हे लॅपटॉप कव्हर आहे। लॅपटॉप कव्हर बघू। हो, छान आहे, लॅपटॉप कव्हर आहे, सगळं वॉशेबल आहे। हो, वॉशेबल आहे। हे टेबल लॅम्प आहे, सुरेख आहे गो। हे सगळं म्हणजे विणकाम केलेलं आहे, बांबू पासून बनवलेलं आहे। बांबू पासून। आणि हा शोपीस पण छान आहे। हो, हे शोपीस बनवलाय, म्हणजे टाकाऊ वस्तू बनवलेले आहेत, छान आहेत। हे अगरबत्ती लावण्यासाठी बनवलेलं आहे, नारळाचं आहे। हे बांबूचा ग्लास आहे, बांबूचा ग्लास आहे। हे लॅम्प पण बांबूचंच बनवलेलं आहे। टेबल लॅम्प आहे, टेबल लॅम्प आहे। आणि हे काय शोपीसच आहे ना, जाळीसारखं? हो, हे शोपीस आहे। शोपीस आहे। हे आईस्क्रीम ग्लास छान आहे, ते पण नारळापासून बनवलेलं आहे। हे पण नारळाचे पक्षी बनवलेले आहेत, नारळापासून बनवलेले पक्षी। हे बैलगाडी आहे बनवलेली, मस्त, बांबू पासून आहे। बैलगाडी आहे सुरेख। लाकडापासून तारपा नृत्य करताना आहे। हे इथे घर दाखवलंय असं, हे घर आहे, खूप छान केलंय। नारळाच्या झावली पासून बनवलेले आहे, किती मस्त आहे हे बनवलेलं आहे। हे वाजतात। हे कशापासून बनवतात? हे दुधीपासून बनवलेलं आहे, छान आहे खूप। आणि हे शोपीस आहे। हो, हे शोपीस तारपा आहेत। हे फुल आहे, गुलाबाचं बनवलेलं आहे। अरे वा, मस्त। हे माडाच्या पातीपासून बनवलेलं आहे, माडाच्या, ज्याची ताडी काढतात। हा जो तारपा आहे तो आमच्या बोर्डी घोलवड इकडचं लोकल वाद्य आहे। हे बनवलेलं सुद्धा तुम्हाला माहिती असेल, हे दुधी भोपळ्याचं ह्याच्यापासून बनवलेलं आहे, पूर्णपणे नॅचरल बनवलंय। आणि हे वाद्य लग्न समारंभ, शुभ प्रसंगी वाजवून त्याचं नृत्य केलं जातं आणि ते नृत्य खरंच खूप सुंदर असतं। आमच्या इकडचं गावातलं हे लोकल आहे आणि आत्ताच त्यातल्या भिकल्या ढिंड्या म्हणून आहे, त्यांना जे पद्मश्री पुरस्कार दिले त्यांनी हे वाजवले। आपल्याला वाटतं की हे सहज वाजेल, पण हे वाजवण्यासाठी सुद्धा एक कला लागते, त्याच्याशिवाय ही
वाजवता येत नाही, मी Practice work तरी आहे. बघते ट्राय करून. नाही, ताकद पाहिजे खूप, ताकद पाहिजे, त्याशिवाय जी ह्याची आपल्याकडे नाही. नाही आहे. पण हे थँक्यू. खूप छान आहे. थँक्यू. सुंदर अशा हँडमेड आपण या वस्तू पाहिल्या. ऑर्डरसाठी हा यांचा नंबर आहे, जो पहिला नंबर दिसतोय लास्टला 725 या नंबरवर आपल्याला ऑर्डर करायची आहे. दुसरा जो नंबर आहे त्यावर मात्र ऑर्डर करू नका, नंबर बंद आहे. या मातीच्या रंगाच्या फेस्टिवलमध्ये आमच्या पालघरचे शान आणि बाण असलेले आज आदरणीय भिकल्या काका ढिंडा हे या संमेलनाला भेट दिले. त्यांना भारत सरकारने पद्मश्री जाहीर केलाय. सगळ्यांनी त्याचा टाळ्या वाजवूया. सार्थ अभिमान आहे आम्हाला सर्व पालघरवासियांना. आणि तारपा ह्या कला लुप्त होत चाललेल्या कला ते आजपर्यंत जिवंत ठेवत आहेत. आणि ह्या महाराष्ट्र पर्यटन डिपार्टमेंटच्या सहयोगाने जो आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं एक उत्तम उदाहरण हे ढिंडा काका आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे की त्यांनी आज नवीन मुलाने पण या कल्चरमध्ये डेव्हलप केल्या पाहिजेत अशा कला ज्या लुप्त होत चाललेल्या कला आहेत. तारपा आहे, ढोल आहे किंवा अनेक कला आमच्या वारली पेंटिंग आहे, बांबू हस्तकला आहेत. ह्या कला जिवंत असल्या पाहिजे या उद्देशाने महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार याच्यामध्ये प्रयत्न करत आहेत. त्याला प्रत्येकाने प्रतिसाद दिला पाहिजे आणि ह्या कला खेडोपाड्यातून सर्व जगभरात पसरल्या पाहिजेत. धन्यवाद. माझं नाव भिकल्या लाडक्या धिंडा, राहणार वाळवंडा, जव्हार तालुका, पालघर जिल्हा. आमच्या आडवडील पहिला नवशा पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकल्याचा लाडक्याचा मी भिकल्या. आमचा हे आदिवासीचं वाद्य म्हणजे हे दैवत आहे. ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी श्वासाने वाजती संस्कृती म्हणून ही नर मादी असं आहे. ही मादी आहे, हा नर आहे. मादीला 3 बुराक होल आहेत, नराला 5 होल आहेत. म्हणजे हे याला श्वास दिला काही श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. जेव्हा झाड वारा येतो तेव्हा झाड हिलतं, तसा याला श्वास दिला काय हे वाजतं. असं हे वाद्य म्हणजे आता आमची एक आदिवासी काय म्हणून तर मला धनखड साहेबांनी असं सांगितलं की हे आदिवासी कशावरनं. तर मग आता मी काय सांगू, मग याला हात तारप्याला जोडलं आदिवासी काय म्हणून आदिवासी म्हणजे ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी श्वासाने वाजती संस्कृती. नागली कोठं लावायच्या, भात कोठं लावायची, ती आमची सगळी संस्कृती याच्याचवर. आमचा जो हिरवा देव आहे तो हिरवळ शेतीवाडी राहिली का हिरवा देव, त्याचा हिरवा देवचा हे प्रतीक आहे. याला स्वाद दिला का वाजतं. थोडं वाजव ना. वाजून मेरा नाम नंदलाल महातो है। ये एक कैप है। हाँ एक्चुअली इस गांव में गोलवर गांव में हाँ। गोलवर गांव गणेशवाड़ी में कम से कम 150-160 आर्टिस्ट है। अच्छा, ये सारे लोग पहले टोपली मुर्गी रखने का ये और शनिवार करके हाट हाँ। होता है, हाट में बेचते थे। तो फिर एमटीडीसी ने इन लोगों को ट्रेनिंग दिया, जाके जो छोटी छोटी जो चीज सुविनियर प्रोडक्ट जो जब टूरिस्ट आते हैं तो वो बड़ा सामान तो लेके नहीं जा पाएंगे, बराबर। तो ये इसलिए इन लोगों को ट्रेनिंग देके छोटे छोटे सुविनियर प्रोडक्ट को डेवलप करने का ट्रेनिंग दिए। तो अभी जाके वो लोग ये सामान बना रहे हैं। साथ साथ वर्तमान समय में 10 से 12 जन अभी बाहर है। अरे 2 जन मुंबई में प्रोग्राम कर रहे हैं, ग्लोबल कोंकण फेस्टिवल में 8 जन पालघर में जो चालू है। तो इस तरह से तरह तरह जा रहे हैं। बीच में हम लोग पुणे ले गए थे, कुछ गोवा गए थे, यहीं से आर्टिस्ट जा रहे हैं। क्या प्राइस है इसका, ये वाला? 150-160, ज़्यादा नहीं, एकदम नॉमिनल प्राइस में, Reasonable rate में। वर्ल्डी का टच है, ताकि दोनों कम्बाइंड करके यहाँ का वो सिंबल भी मिल सब जाएगा। हैंडमेड और हैंडक्राफ्टेड है ये पूरा ना? हैंडक्राफ्ट है, जैसे सारी कि- चीज यहाँ पे कोई मशीन का यूज नहीं ये है। चाय का है ये ना? चाय का चटनी है, वाह। ये ज्वेलरी है। आप वर्ल्ड आर्टिस्ट लोग के पास जाइएगा तो देखिएगा वो लोग भी ये ऑलरेडी बना रहे हैं।
अशा देखील वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूपासून बनवलेल्या वस्तू या ठिकाणी आहेत. अगदी वेगळं काहीतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुरेख असं खूप छान अशी कला यांच्याकडे आहे. सगळ्या या वस्तू हँडमेड आणि हँडक्राफ्टेड आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच हे असे प्रोग्राम आयोजित केले जातात. अशा ह्या बांबूपासून बनवलेल्या वस्तू ज्या पूर्वीपासून आपण वापरत आलो आहेत, अगदी पारंपरिक रोळी, छोट्या छोट्या या टोपल्या ज्या पूर्वी भाकरी चपाती ठेवण्यासाठी वापरल्या जायच्या, अशा ह्या सुपली, मोठं सूपसुद्धा आपल्याला मिळेल, अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आहेत. आणि ही ताई इथे बनवते ना, सगळं तुम्ही बनवता ना? नाव सांगते तुझं? हा, माझं नाव दीपिका उमेश पटेल आहे. मी हे सगळे बनवते आहे. छान. आता आपण ज्या वेगवेगळ्या वस्तू पाहिल्या सुरेख अशा, त्या ऑर्डर करण्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. माझं नाव रोहित नरेश खरपडे. मी उदभ्यावरून आलो आहे आणि वारली पेंटिंग हे आम्ही काढत आहेत. मातीच्या रंगांचं संमेलन आपण पाहतोय ना, मग याच्याबद्दल सांगशील का? सांग ना. हे मांजरपाट कापड आहे, हा. त्याच्यावरती गेरूचा पोस्टर दिलेला आहे आणि पोस्टर कलरने मग वारली चित्र काढलेलं आहे. अच्छा, म्हणून ह्याला मातीच्या रंगांचं ते संमेलन म्हटलेलं आहे. हा. अच्छा. दुसरे सेनाचे पण असतात. सेनाचा बॅकग्राऊंड देऊन त्याच्यावर नंतर हे पोस्टर कलरने केलेलं आहे, पेंट केलेलं आहे वारली पेंट. अच्छा, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत ना? डिझाईन आहेत. हो. साधारण किती Story प्राइस basis. असते अंदाजे तरी? अंदाजे साईज नुसार प्राइस असते त्यांची. 400, 500, 600 अशी असते. हा, बरोबर. मोठ्या साईज असतात मग जास्त प्राइस असते. रुमालावर पण आम्ही ही वारली पेंट करतो. हे रुमालावर आम्ही काढलेले आहे, लेडीज जेंट्स दोन्ही रुमालावर काढलेले आहे. हे अच्छा. एक्रेलिक कलरने काढलेला आहे. तो कलर निघत नाही आहे, वॉशेबल आहे. अच्छा, अशा टोप्या पण करता हा, का? टोप्या पण. छान आहे खूप. स्टॉल पण आहेत आमच्याकडे. स्टॉलवर पण आम्ही केलेलं आहे हे. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आपल्याला काही हवं असल्यास या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. जिल्हा परिषद शाळा घोलवड मराठी शाळा ही आमची शाळा. आम्ही 7वी पर्यंत या जेडपीच्या शाळेमध्ये शिकलो. म्हणजे आमची मागची पिढी, त्या अगोदरची पिढीसुद्धा या शाळेत शिकली. आणि या ठिकाणी वारली आर्ट आणि पेंटिंग यांचं एक छोटंसं संग्रहालय बनवलेलं आहे, जे अतिशय सुरेख असं आहे. हे बघा, आपल्याकडे प्लॅस्टिकच्या डस्टबिन दिसतात, इथे हे बांबूपासून बनवलेले हे असे डस्टबिन आहेत. नमस्कार, माझे नाव आहे रवींद्र यशवंत भुजक, घोलवड ग्रामपंचायत सरपंच. महाराष्ट्र पर्यटन डिपार्टमेंट यांच्या संकल्पनेतून 3 दिवसीय चालणारे हे संमेलन 20, 21, 22 आजचा लास्टचा दिवस आहे. आणि या संमेलनात आमच्या पारंपरिक कला, नृत्य, खाद्य असं ह्या संमेलनाचं खास वैशिष्ट्य आहे की ह्या पारंपरिक कला टिकल्या पाहिजेत आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा मुख्य उद्देश या संमेलनाचा आहे. आणि आज ह्या कला, कुठेतरी लुप्त झालेल्या कला ह्या पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन डिपार्टमेंट आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अनेक कार्यक्रम आयोजित करून ह्या कलांना वाव मिळावा, या कलाकारांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी आमच्या या 145 वर्षाच्या या इमारतीमध्ये खूप मोठा काम या संग्रहालयाच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या या पालघर जिल्ह्याचे ढिकल्या धिंडा काका यांना पद्मश्री जाहीर झाले, त्यांच्या हातून हे उद्घाटन केलं, हे अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी आहे. आणि त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आवर्जून आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या वास्तूचं वैशिष्ट्य अनेक स्वतंत्र सैनिक या शाळेमध्ये शिकून गेलेले आहे. मी स्वतः ह्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी म्हणून मला आणि त्याची एक रिन्युएशन आणि इथे काम करण्याची संधी लोकांनी उपलब्ध करून दिली, माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी खरोखरच महाराष्ट्र राज्याचे आणि या पर्यटन डिपार्टमेंटचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
So this is an initiative of the MTDC tourism department, और ये जो कम्युनिटी म्यूज़ियम है ये उन्हीं के सपोर्ट से हुआ है और यहाँ के लोकल लोगों के साथ हुआ है। और इसका मकसद यही था कि यहाँ के जितने भी इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज है, लिविंग ट्रेडिशंस है, उसको हम कैसे बाहर के लोगों तक पहुंचा सके सुंदर से। और इसलिए हमने ये म्यूज़ियम का आइडिया हमारे पास आया और फिर हमारे साथ प्रधान जी है, इन्होंने हमें बहुत सपोर्ट किया, यहाँ के लोकल लोग बहुत सपोर्ट किया। और ये जो एक हिस्टोरिकल बिल्डिंग है वो बिल्डिंग भी हमारे लिए बहुत सही था। ये म्यूज़ियम का आइडिया जब आया वो कहाँ पे होगा ये सोचने के लिए। और यहाँ पे जितने भी चीज़ें हैं ये कम्युनिटी का ही दिया हुआ है और कम्युनिटी का जो अपना लिविंग ट्रेडिशन है उसी को हमने इतने सुंदर से यहाँ पे पेश किया है। इसका शुरू हुआ था रिसर्च से कि कम्युनिटी के साथ बैठ के यहाँ पे जो एडुकेटेड बुज़ुर्ग लोग हैं उनके साथ बैठ के हमने पहले ये समझा कि क्या क्या इम्पोर्टेंट है, हम क्या ये यहाँ पे दिखा सकते हैं कम्युनिटी के साथ और यहाँ के एजुकेशनल जो बैकग्राउंड है, एजुकेशनल जो हेरिटेज है उसके साथ। और उसके बाद हमने थोड़ा थोड़ा करके इसका पूरा प्लान तैयार किया। उसके बाद लोकल लोगों के साथ बैठ के कंसल्टेशन के माध्यम से हमने फाइनल किया। फिर मेरे साथ मेरा कलीग है मानस, वो आर्टिस्ट है, वो आके यहाँ के लोकल लोगों के साथ मिलके ये म्यूज़ियम इस्टेब्लिश किया है। ये तो शुरुआत है, हमको लगता है कि आगे जाके ये काफ़ी एक इम्पॉर्टेंट सेंटर होगा फॉर कंजर्विंग एंड फॉर प्रोमोटिंग द लिविंग ट्रेडिशंस ऑफ दहानू और पालघर। मतलब इनके पास बहुत अच्छा कला है लेकिन वो लोगों को पता नहीं है, वो आपके माध्यम से अभी लोगों के पास जा रहे हैं। थँक्यू। माझं नाव आहे प्रणित दादोडा, आमच्या ब्रँडचं नाव आहे सायली वारली आर्ट। सायली वारली आर्ट। हो हे आहेत आपले हेअर स्टिक्स। हेअर स्टिक हो हेअर स्टिक्स आहेत। सगळं हे हो हँडमेड हो असेल ना? सर्व हँडमेड आहेत। हे आपले लॉकेट आहेत, वुडन आहेत, सर्व हँडमेड विणकाम केलेलं आहे। बाकीचे थोडस उन्हाचं रिफ्लेक्शन आहे त्याच्यामुळे असं दिसतंय। हे किचन आहेत आहे। अल्फाबेटिक। काय प्राइस आहे ते? ते 50 रुपये। 50 रुपये एक। हो हो आणि 50 हे काय आहे? खूप छान आहे हे 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 शोपीस आहे, तारपा। शोपीस हो, आहे। हो थोडा वरती दाखवता, मस्त आहे। काय प्राइस आहे याची? ते 200 रुपये। शोपीस आहे, तारपा आहे। हो. हे काय आहे? कानातले हे आहेत का? कानातले आहेत, इयरिंग्स आहेत। अच्छा, हो. काय प्राइस आहे त्याची? त्याची पण 50 रुपये। आणि हे किचन्स आहेत, ते पण किचन्स आहेत। हो तारपा किचन आहेत, तारपा हे आहेत। किचन आहेत। 3 अलग अलग व्हरायटी आहेत इकडे। छान आहे। हो. ही पण ज्वेलरी आहे। हे आहेत, पुडन आहेत, काही बांबूचे पण आहेत। आणि हे बॉक्स ज्वेलरी बॉक्स का? हे ज्वेलरी बॉक्स आहेत। मस्त आहे। आणि हे पेन होल्डर, मोबाईल हो होल्डर। मोबाईल पेन। काय प्राइस आहे याची? हे पण 200। 200। जरा एक हातात घेऊन दाखवतो वरती। 200 रुपये याची प्राइस आहे। मोबाईल होल्डर, पेन होल्डर आपण आपल्या आयडियानुसार हे वापरू शकतो। हे तारपा आपण आता बघितले शोपीस। आणि हे वॉल हँगिंग आहे। अच्छा, वरती धरता जरा, वॉल हँगिंग आहे। काय प्राइस आहे याची? हे 500। हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, या नंबरवर आपण नक्कीच ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट करू शकता। थँक्यू। इंस्टा पेजचं नाव आहे दादोडास आर्ट गॅलरी करून नाव आहे। तिथे तुमचं कलेक्शन पाहू हो शकता। तिकडे तुम्ही कलेक्शन बघू शकता।
नमस्कार, मी चिन्मय वैभव चव्हाण. नमस्कार, मी श्रेयाली मनेश दवणे. नमस्कार, मी श्वेता दिलीप कोठात. आपण ह्या कुंड्या बनवल्यात त्या कशापासून बनवल्यात ग? आम्ही या कुंड्या वाळू, हा सिमेंट आणि टाकाऊ टाइल्स पासून बनवलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे टाकाऊ पासून तुम्ही टिकाऊ बनवलंय. हो, टाकाऊ पासून टिकाऊ. वेस्टेज पासून बनवलेल्या ह्या हो, आणि कुंड्या ह्या आहेत. पर्यावरणासाठी पण भरपूर चांगल्या आहेत. चांगल्या आहेत. प्लास्टिक पेक्षा. अच्छा, पर्यावरणाला काही हानी होणार नाही अशा या कुंड्या आहेत. काय प्राइस आहे एका कुंडीची? आम्ही 50 पासून चालू केलेले आहेत. 50 पासून चालू केल्यात. ऑल द बेस्ट. थँक्यू. माझे नाव विक्रम धोत्रे आहे आणि मी एक वारली आर्टिस्ट आहे. आणि हे तुम्ही मग म्हणजे हे माझे आर्ट आहे. हे बघा, हे वारली पेंटिंग आणि हे डॉट डॉट पेंटिंग. ह्याला म्हणजे मंडला आर्ट पण म्हणजे सांगतात. आणि हे म्हणजे बांबूचे हे मी पेंट बनवलेलं आहे. हे बघा, ह्याच्यावर म्हणजे पूर्ण हे म्हणजे वारली आर्टिस्ट केलेलं आहे. काय प्राइस आहे त्याची? हे मॅडम 150 ला आहे. आणि हे पण बांबूच आहे. ह्याला हे म्हणजे की होल्डर आहे. की होल्डर आहे. हे बघा, इथून म्हणजे अडकवायला हे म्हणजे काळी पण आहे. असे तुम्ही म्हणजे अडकू शकता. ह्याला ऊन असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये, पण हे खूप छान आहे. आणि याची प्राइस किती आहे? हे मॅडम हे म्हणजे 300 ला आहे. आणि हे म्हणजे वॉल पीस आहे. हे पण म्हणजे बांबूच आहे. पण ह्याच्यावर हे मी लाल कलरने ह्याच्याने हे केलंय. हे तुम्ही असं म्हणजे वॉल हँग करू शकता. करू शकतात. असं किचन्स आहेत. काय प्राइस आहे याची? आणि हे मॅडम किचन हे 50 रुपयाला आहे. हे बघा, इकडे हे म्हणजे की हे तुम्ही म्हणजे बॅगला वगैरे तुम्ही लावू शकता त्याला. छान आहे खूप. अशा ह्या फ्रेम आहेत इथे सुरेख अशा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत. वारली पेंटिंग केलेल्या खूप छान फ्रेम आहेत. काय प्राइस रेंज चालू होते फ्रेमची? मॅडम हे 700 ला. आणि हे मॅडम 500 ला आहे. मला म्हणजे कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 8600315017. थँक्यू. माझं नाव आहे दिलीप परहेड, तालुका डहाणू, जिल्हा पालघर आणि राहायला वरखंड आहे. हे की होल्डर आहेत सुरेख असे वारली पेंटिंग मध्ये. हा मोबाईल स्टँड आहे. हे सगळे की होल्डर आपण पाहतोय. दादा, प्राइस रेंज कितीने चालू होते ह्याची? प्राइस 300 ते 500. 300 ते 500 पर्यंत. आणि हे काय आहे असं? हे शर्टाच्या हे की होल्डर आहे. की होल्डरच आहे. आणि या फोटो फ्रेम? फोटो फ्रेम ते प्राइस रेंज 1500 ते 2000 पर्यंत. 1500 ते 2000 पर्यंत. ऊन आहे, व्यवस्थित दिसत नाहीये तरी पण शूट करते. हे सगळे पेन होल्डर आणि असंच आहे ना दादा? हो. काय प्राइस रेंजने हे चालू होतात? हे कमीत कमी 250 पासून सुरुवात होते. सगळे आणि हँडमेड आहे ना? हँडमेड आणि हँडक्राफ्टेड असे आहे. हा टिश्यू होल्डर आहे. हे असे बॉक्स आहे, ज्वेलरी बॉक्स किंवा इतर कोणत्याही साठी आपण आपल्या गरजेनुसार हे वापरू शकतो. खूप छान छान आहेत. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 777-490-1317. थँक्यू. आज आमच्या ग्रामपंचायत घोलवड तर्फे महिला हळदी कुंकू करत आहेत. या कार्यक्रमात आम्ही सुरुवात आमची बहीणच आहे रूपा विचारे आणि तिचं सध्याचं नाव रुपाली सुर्वे आहे. धन्यवाद. आमच्या ताईंचे व्हिडिओ खूपच चांगले असतात. बहुतेक करून मुंबईला मी बघते, बोरिवली, दादर या भागाचे तर भरपूरच त्यांनी फेमस केलेले. आणि आमच्या या घोलवड गाव या मातीच्या रंगाचे महोत्सव या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दाखवली. याचे आम्हाला खूप म्हणजे मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करते. थँक्यू. आणि माझे व्हिडिओ ही नेहमी रेग्युलर बघते, त्याबद्दल हिचे सुद्धा मी आभार मानते. धन्यवाद.
थँक्यू येत जा अशा नक्की नक्की आता आपल्या महाराष्ट्रात घोलवड मधाचं गाव पण 3ऱ्या क्रमांकावर झालंय. हो हो आणि चिकोसाठी तर आपलं प्रसिद्ध आहे. अजून तुम्ही बघितलं असंच पुढे जाऊया आपण. हो नक्की आपल्या गावाला आपल्याला एकदम टॉपवर बरोबर. बरोबर आहे ना. ही सुरुवात आहे. थँक्यू. हो thank you. नमस्कार, माझं नाव गौरवी भुजड आहे. आमचा स्टॉल आहे माऊली बचत गट असं करून. आम्ही सगळे मीन्स जेवण आहे प्युअर संस्कृतीनुसार चुलीवर बनवलेलं नाचणीच्या भाकर वगैरे, चहा, संध्याकाळचा सकाळचा नाश्ता सगळं मिळेल. दुपार मी आले होते पण माझा फोन बंद झाला उन्हाने, तेव्हा जेवण होतं. तुम्हाला ऑर्गॅनिक हनी सुद्धा मिळेल. तिथे समोर नंबर दिलाय, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करतील तर तुम्हाला भेटून जाईल. ऑर्डर सुद्धा घेतात जेवणाच्या. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, असा होता आजचा आपला व्हिडिओ. काल आम्ही इथे आलो, संध्याकाळी तिथे गेलो तर खूप उशीर झाला होता. 1-2च क्लिप शूट केल्या. परत दुसऱ्या दिवशी दुपारी गेलो, म्हणजे आज पण ऊन असल्यामुळे तिथे थोडंसं शूट केलं कारण खूप फोन गरम होत होता. पुन्हा आत्ता संध्याकाळी 4 नंतर गेलो आणि थोडंसं शूट केलं. व्हिडिओ आपल्यापर्यंत उशिरा येत असला तरीसुद्धा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल असं मला तरी वाटतं. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.